नमस्कार. एकेकाळी T20 क्रिकेटमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडणारा, भारताचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आता स्वतःच्या फॉर्मसाठी झगडतोय. एक मोठा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे, सूर्या संपत चाललाय का? आणि त्याहून मोठा प्रश्न, त्याला टीममधून बाहेर करण्याची वेळ आली आहे का? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. एक वेळ अशी होती की इंडिया नॅशनल क्रिकेट टीमसाठी T20 फॉर्मॅटमध्ये सूर्यकुमार यादव हा सर्वात मोठा मॅच विनर होता. तो मैदानात उतरला की प्रेक्षकांना खात्री असायची की आज काहीतरी खास होणार. चौकार, षटकार, अनोखे शॉट्स आणि पूर्ण मैदानावर त्याचं वर्चस्व. अलीकडच्या सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म खूपच खालावलेला दिसतोय. विशेषतः पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात तो पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. हा फक्त एक अपघात नव्हता, तर गेल्या अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या खराब फॉर्मचं एक उदाहरण आहे. गेल्या वर्षभरापासून सूर्यकुमार यादवला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अपवाद फक्त न्यूझीलंड विरुद्धची मालिका, जिथे त्याने 3 अर्धशतकं झळकवली आणि जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने 242 धावा केल्या. पण त्या मालिकेनंतर पुन्हा त्याचा फॉर्म घसरताना दिसतोय. T20 वर्ल्ड कपमध्ये देखील त्याने फक्त 1 अर्धशतक केलं. USA विरुद्धच्या सामन्यात त्याने टीमला सावरलं. ही गोष्ट नक्कीच महत्वाची आहे, पण बाकीच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी त्याच्या दर्जाला साजेशी नव्हती. एकेकाळचा गेम चेंजर आता साधारण खेळाडूसारखा दिसतोय. आता सध्या सुरू असलेल्या IPL मध्ये त्याची कामगिरी पाहिली तर आकडे खूप काही सांगतात. 16, 51, 6, 33 आणि 0 ही त्याची शेवटच्या 5 सामन्यांमधील कामगिरी आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 51 धावा हीच त्याची थोडी चांगली खेळी मानली जाऊ शकते. पण एकेकाळी जिथे त्याच्याकडून 30 चेंडूत 70 ते 80 धावांची अपेक्षा केली जायची, तिथे आता 50 धावा सुद्धा विशेष वाटत आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचं वय. सूर्यकुमार यादव आता 35 वर्षांचा आहे. तो सध्या फक्त T20 फॉर्मॅटमध्ये खेळतो आणि त्याने 2028च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यासाठी त्याला सध्याच्या फॉर्मपेक्षा खूप चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. टीम मॅनेजमेंट समोर आता मोठा प्रश्न आहे, अनुभवावर विश्वास ठेवायचा की नव्या खेळाडूंना संधी द्यायची? कारण भारताकडे आता पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 2 मोठी नावं पुढे येत आहेत, श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार. श्रेयस अय्यरने IPL आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे स्थिरता आहे, नेतृत्व क्षमता आहे आणि तो दबावाखाली खेळू शकतो. तरीही त्याला T20 टीममध्ये कायम स्थान मिळालेलं नाही, हा एक चर्चेचा विषय आहे. दुसरीकडे रजत पाटीदार, त्याने मधल्या फळीत खूप महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि तो गरजेच्या वेळी मोठी खेळी करू शकतो. IPL मध्ये त्याने अनेकदा स्वतःला सिद्ध केलंय. म्हणून आता हे स्पष्ट होतंय की सूर्यकुमार यादवच्या जागेसाठी स्पर्धा वाढत चालली आहे आणि जर त्याचा फॉर्म सुधारला नाही तर टीममध्ये बदल होणं निश्चित मानलं जात आहे. क्रिकेटमध्ये एक गोष्ट कायम असते, नाव मोठं असलं तरी फॉर्म टिकवणं गरजेचं असतं आणि सध्या सूर्यकुमार यादवला स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, सूर्यकुमार यादवला अजून संधी द्यायला हवी का, की आता श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार यांना पुढे आणण्याची वेळ आली आहे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.